नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेंनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विभागानुसार शिक्षक पद भरती एक गंभीर समस्या या विषयासंदर्भात बोलणार आहोत। आता लगेच तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की आणखी शिक्षक भरतीचं कशामध्ये काय नाही, त्यावरच हा बाबा विभागानुसार शिक्षक पद भरतीचं रडगाणं चालू करत आहे। तर मित्रांनो, तसं नाही आहे, हे दिसतंय तसं नाही आहे। हे जर असं घडलं विभागानुसार शिक्षक पद भरती होण्यासारखे त्या दिशेने आपल्या सरकारचे पावलं चालू आहेत आणि सध्याच्या काळामध्ये तर जास्तच चालू आहेत। आता विभागानुसार पद भरती हे काय आत्ताचं नाही आहे, आपले शिक्षण मंत्री हे वारंवार याबद्दल बोलत आहेत। इतके दिवस दबक्या आवाजात चर्चा होती, पण आता खुल्या आवाजामध्ये ही चर्चा चालू झालेली आहे। आणि या संदर्भात आज आपण पाहणार आहोत विभागानुसार शिक्षक पद भरती गंभीर समस्या काय आहे आणि कशी असू शकते, याचा आपल्या आगामी काळामध्ये आणि आपल्या भविष्यामध्ये कसा तोटा होऊ शकतो आणि याचे दीर्घकालीन परिणाम आपल्याला भोगावे लागणार आहेत। आता विभागानुसार शिक्षक पद भरती म्हणजे काय, त्याचा फायदा आणि तोटा याच्या संदर्भात आपण एक सविस्तर व्हिडिओ टाकलेला आहे। तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक मिळून जाईल किंवा वरती फ्लॅश होत आहे, ते तुम्ही पाहू शकता। पण त्याच्यानंतर आता काय झालेलं आहे, आता 2-4 दिवसांमध्ये याची चर्चा जास्त चालू आहे। विभागानुसार भरती होणार, मग आता विभागानुसार भरती होणार, पण याची आणखीन एक वेगळी चर्चा चालू आहे। वेगळी चर्चा कशी, शिक्षक भरती ही केंद्रीय पद्धतीनेच होणार आहे, पण ज्या ठिकाणी तुम्हाला नोकरी लागलेली आहे तिथून तुमची बदली होणार नाही, अशी चर्चा चालू आहे। मग असं असताना याच्यावर विरोध होणं 100% होणारच, त्यात काही वाद नाही। कारण आपल्याला विभाग निवडीचं स्वातंत्र्य दिलं नाही, आपल्याला जिथं लागेल तिथंच कायमस्वरूपी नोकरी करावी लागेल, म्हणजे रिटायरमेंट होजेपर्यंत तिथं बरेचसे विरोध करू शकतात। आणि आता बदली होणं सुद्धा गरजेचं आहे, तो आपला अधिकार आहे। तसं नाही झालं, तुम्हाला अचानक नोकरी लागली आणि तुम्ही डायरेक्ट शेवटपर्यंत तिथं करत असाल तर ती एक दुर्दैवाची गोष्ट असू शकते। कारण आपण घरापासून खूप लांब जातो आणि एकदा तिथं नोकरी लागली तर शेवटपर्यंत करावी लागते। पण आता ह्याच्यामध्ये शासनाचं नेमकं धोरण काय आहे ते आणखीन पत्ता लागायला तयार नाही आहे। शासन वेळोवेळी वेगवेगळे धोरणं राबवत आहे, त्याची अंमलबजावणी करतात, त्याच्यातीलच आहे विभागानुसार शिक्षक पद भरती। आता शासनाचं नेमकं धोरण काय आहे, शासनाचं धोरण हेच आहे की विभागानुसार भरती करणार आहे, ते त्यांनी ठरवलेलं आहे। आणि आगामी काळामध्ये आता जी शिक्षक भरती होणार आहे ती होणार आहे। आता होईल न होईल ती पुढली गोष्ट आहे, पण पावलं त्या दिशेने चालू आहेत। पावले चालले पंढरीला, तशी इकडले पावलं चालले आहेत विभागानुसार भरती करायला। आता शासनाचं धोरण हे विभागानुसार भरती करण्यासाठी, आता विभागानुसार पदभरती ते अगोदर सांगितलेलं आहे, पण आता ह्याच्यामध्ये वेगवेगळे हे आहे ती पॉईंट आहे, त्या पॉईंटच्या संदर्भात आपण ही गंभीर समस्या कशी आहे एकदम सविस्तर समजून घेणार आहोत। आता शासन विभागानुसार भरती करणार म्हणजे नेमकी कशी करणार ते आता आपण समजून घ्या। आता कसं आहे, अगोदर काय सांगितलेलं आहे, कुठेही अप्लाय। आता कुठेही अप्लाय म्हणजे केंद्रीय पद्धतीने भरती करणार असं शासन म्हणतंय। शासन म्हणते म्हणजे तशी चर्चा चालू आहे, सूत्रबित्र काही नाही आहे, चर्चा चालू आहे। जी काय भरती होणार आहे ती आपली रेग्युलर केंद्रीय पद्धतीने होणार आहे। म्हणजे जे काय तुमचं पोर्टलला रजिस्ट्रेशन आहे, तर रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमच्या एज्युकेशननुसार, तुमच्या शिक्षणानुसार, तुमच्या पात्रतेनुसार तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातील शिल्लक राहिलेल्या जागा येतील, त्या जागेला प्राधान्यक्रम तुम्ही द्यायचा। प्राधान्यक्रम दिल्यानंतर तुम्हाला नोकरी लागेल आणि ज्या ठिकाणी नोकरी लागेल तिथंच तुम्ही शेवटपर्यंत नोकरी करायची। हा आहे पर्याय नंबर 1। विभाग म्हणजे कुठेही अप्लाय। कुठेही अप्लाय म्हणजे तुम्ही रजिस्ट्रेशन केलं, रजिस्ट्रेशननुसार तुमच्या शिक्षणानुसार, तुमच्या पात्रतेनुसार आणि तुमच्या कास्टनुसार, तुमच्या प्रवर्गानुसार हे तुम्हाला तुमच्या जागा जनरेट होतील। ते जनरेट झालेल्या जागांनुसार तुम्हाला अपॉइंटमेंट भेटेल। आता जो काही तुम्ही प्राधान्यक्रम जनरेट केलेला आहे, जनरेट केल्यानंतर तुम्हाला कुठल्याही जिल्ह्यामध्ये कुठल्याही ह्याच्यामध्ये नोकरी लागू शकते, तालुक्यामध्ये नोकरी लागू शकते, म्हणजे इथं कुठेही अप्लाय। आता ते रजिस्ट्रेशन केंद्रीय पद्धतीने कसं आहे, कुठेही आपण म्हणजे आपल्या शिक्षणानुसार, पात्रतेनुसार आपण प्राधान्यक्रम येतात किंवा ते हे जनरेट होतात, शाळा जनरेट होतात, ते आपण प्राधान्यक्रम लावून त्याच्यानुसार आपलं सिलेक्शन होत होतं। आता इथंही तसंच करणार आहेत असं म्हटलं जात आहे। म्हणजे कसं, अप्लाय कोठेही 6 विभाग आहेत,
कुठलाही विभाग निवडायचा नाहीये, हा पर्याय एक असू शकतो. कुठलाही विभाग निवडायचा नाहीये, केंद्रीय पद्धतीनेच आपल्या शिक्षणानुसार प्राधान्यक्रम येतील. जेवढे काही प्राधान्यक्रम आलेले आहेत ते जनरेट केल्यानंतर त्यापैकी कुठल्याही जिल्ह्यामध्ये, कुठल्याही तालुक्यामध्ये, कुठल्याही गावामध्ये तुम्हाला नोकरी लागू शकते आणि ती लागलेली नोकरी ही तुम्हाला कायमस्वरूपी असू शकते. मग इथं मेरिटचा काही विषय येत नाहीये. कास्टनुसार जे काही मेरिट आहे ते लागेल आणि हे केंद्रीय पद्धतीचं एकदम फायदेशीर आहे. पण इथं तोटा काय असू शकतो, एकदा का तुम्हाला नोकरी लागली त्याच्यामधून तुम्हाला बाहेर पडायचा मार्ग नाही आहे. एकदा तिथं नोकरी लागली शेवटपर्यंत तुम्ही तिथंच करावी लागेल, त्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही आहे. हे आहे काय केंद्रीय पद्धतीनं. सध्या तरी ते केंद्रीय पद्धतीने करायचं म्हणतात. मग केंद्रीय पद्धतीने झाली आणि तुम्हाला प्राधान्यक्रम जनरेट आले किंवा तुमच्या शिक्षणानुसार, एज्युकेशननुसार, तुमच्या प्रवर्गानुसार, त्यातल्या त्यात विषयानुसार जागा जनरेट होऊन काही जागा शिल्लक आल्या किंवा त्यापैकी जर तुम्हाला इथून नंदुरबारला नोकरी लागली, धुळेला नोकरी लागली, तुम्ही राहत आहात मराठवाड्यात, तुम्हाला लागली धुळेला, नंदुरबारला, तिकडं नोकरी लागली तर तुम्ही शेवटपर्यंत तिथंच नोकरी करावी लागेल, इकडे येता येणार नाही आहे, असा त्यांचा पहिला विचार आहे. आता मी म्हणलं ना, एकदा का तुम्ही ज्या विभागामध्ये, ज्या शाळेमध्ये लागलं तर त्या शाळेमध्ये तुम्ही कायमस्वरूपी शिक्षक म्हणून असाल. हे असंही करू शकतात, हे असंही करू शकतात. याचा मागचं कारण काय आहे तर हे विभागानुसार पदभरती करण्याचं त्यांचं नेमकं कारण मानस काय आहे की शिक्षक जॉईन होतात, काही काळानंतर त्यांची बदली होते आणि ही बदली प्रक्रिया सतत चालू राहते आणि एका विशिष्ट ठिकाणी शिक्षक भेटत नाहीत. यासाठी विभागानुसार शिक्षक भरती करण्याचं त्यांचं चालू आहे. मग तसं झालं तर त्यांनी याच्यावर सुद्धा आणखीन एक पर्याय काढू शकतात की एकदा का तुम्ही ज्या विभागामध्ये, ज्या जिल्ह्यामध्ये, ज्या तालुक्यामध्ये, ज्या गावामध्ये, ज्या सिटीमध्ये, ज्या शाळेमध्ये लागलेला आहात त्या शाळेमध्ये तुम्ही रिटायर होजेपर्यंत तुम्ही नोकरी करा, हे असं सुद्धा करू शकतात. आणि हे नाही झालं तर त्यातल्या विभागानुसार जरी भरती झाली, त्यातल्या त्यात तर मग विभागानुसार भरती झाली तर आपल्याला ऑप्शन आहे बदली व्हायचा. कुठं, आता जो विभाग निवडलेला आहे त्या विभागामध्ये जेवढे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातील तालुक्यामध्ये तुम्ही तुमची बदली करून घेऊ शकता. हा सुद्धा तिथं पर्याय आपल्याला उपलब्ध असेल. आणि नंतर भविष्यामध्ये तर असं होईल की तुम्ही जो विभाग निवडलेला आहे किंवा तुम्ही जो शाळा निवडलेली आहे, जी शाळा निवडलेली आहे जिल्हा परिषदची, रिटायरमेंटपर्यंत तुम्ही त्या शाळेमध्ये काम करणार, हे भविष्यामध्ये असं सुद्धा होऊ शकतं. आता दुसरा विचार काय आहे, विभाग निवडा. 6 विभाग आहेत, 6 पैकी विभाग निवडायला स्वातंत्र्य दिलं जाईल. मग आता विभाग निवडायला स्वातंत्र्य दिलं जाईल तर आता विभागानुसार जागा सुद्धा डिवाइड होणार आहेत. मग आणखीन जागा किती शिल्लक आहेत, कशा शिल्लक आहेत, विषयाला किती आहेत, प्रवर्गाला किती आहेत, ते आणखीन डिक्लेअर झालेलं नाही आहे. ते त्यांचं संच मान्यता चालू आहे, ते झाल्यानंतर होईल. मग ते डिक्लेअर झाल्यावर हे कळेल. मग आता विभागानुसार जागा किती शिल्लक राहतात, आपल्या वाट्याला किती शिल्लक येतात, आपल्या प्रवर्गाला, आपल्या विषयाला जागा किती येतात त्यावर डिपेंड आहे. मग इथं वाढू शकतं मेरिट. आता म्हणसाल इथं मेरिट कसं वाढू शकतं, अहो तुम्हाला विभाग निवडायचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, कुणीही कुठल्या विभागाला अप्लाय करू शकतं. 6 विभाग आहेत, 6 विभागापैकी कुठल्याही एका विभागाला अप्लाय करू शकतं. आणखीन तसं सांगितलं नाही 6 पैकी किती विभाग असू शकतात. विभाग निवडला, आता समजा मी मराठवाड्यातला आहे तर मी मराठवाडा विभाग निवडला आणि मी ओपनमध्ये येतो. मग ओपनमध्ये येत असेल तर मराठवाड्यामध्ये ओपनच्या जागा, आता मी बसतो इंग्लिश या विषयाला, मग मराठवाड्यामध्ये ओपन या जागेसाठी 9वी ते 12वी किंवा 6वी ते 12वी पर्यंत इंग्लिश ह्या विषयाला पुरुष प्रवर्गामध्ये जागा शिल्लक नसतील तर मी मराठवाड्याला अप्लाय करेल का, नाही. मग दुसरा विभाग बघेल, त्या विभागामध्ये ओपन कॅटेगरीमध्ये पुरुष प्रवर्गामध्ये 6वी ते 12वीसाठी इंग्लिश प्रवर्गासाठी जागा जिथं जास्त आहेत मी तिथं अप्लाय करेल. मग जागा कमी असतील तर तिथं मी अप्लाय करणार नाही. मग आता जिथं जास्त जागा आहेत मग मी तिकडं अप्लाय करायला गेलो. माझ्यासारखे विचार करणारे मग आणखीन असंख्य असू शकतात, ते सगळे तिकडे जाऊ शकतात. मग तिथं सुद्धा मेरिट वाढू शकतं. मग जास्त मार्क असून सुद्धा तिथं लागण्याची शक्यता कमी असू शकते. हा आहे विषय मेरिटचा. विभाग निवडा, 6 पैकी कुठलाही विभाग निवडल्यानंतरचं आहे ते. आता तिथं आहे विभाग निवडीला मुभा. आता मग हे विभाग निवडीला मुभा देतील का, कसं देतील ते पाहावं लागेल. आता ते आपण केंद्रीय पद्धतीने पाहिलं त्यानुसार कुठेही अप्लाय करायचं, कुठेही नोकरी पण बदली होणार नाही.
विभाग निवडा, विभाग निवडला, कुठलाही एक विभाग निवडला, त्याच्यामध्ये जागा पाहावे लागतील आपल्याला, प्रवर्ग पाहावा लागेल, विषय पाहावा लागेल आणि तिथं मेरिटची कस लागेल। मग आता त्यांनी जर ठरवलं विभाग निवडीला स्वतंत्र 6 पैकी कुठलेही विभाग निवडा, मग आता विभाग निवडीलाची मुभा दिली, पण आता ह्याच्यामध्ये सुद्धा आणखीन एक गुंडी आहे। आता गुंडी कशी आहे, विभाग निवडीला त्यांनी स्वतंत्र दिलं, पण ह्याच्यामध्ये विभाग निवडीला कसं स्वतंत्र दिलं, पहिला पॉईंट आहे ज्याचा त्याचा तो विभाग। आता मी आहे मराठवाड्यातला ना, तर मी मराठवाड्यालाच अप्लाय करायचं असा त्यांनी GR काढला, तर मग त्या GRच्या विरोधात सुद्धा आंदोलन होईल, मग कोर्टात जातील, हे आणखीन प्रकरण वाढू शकते। ज्याचा त्याचा तो विभाग दिला तर त्यांनी ज्याच्या त्या विभागामध्ये अप्लाय करायचं। मग ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त फायदा कुणाचा होणार, कोकणवाल्यांचा, कारण कोकणमध्ये जागा खूप आहेत, विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे, मग इथं होतो स्थानिकांना फायदा। तिथील जे स्थानिक आहेत त्यांच्यासाठी हा फायदा होऊ शकतो, ज्याचा त्याचा तो विभाग। आता जे कोकणवासी आहेत त्यांनी कोकणच विभाग निवडला किंवा तर तसा GR काढला, ज्या विभागातील आहेत त्यांनी तोच विभाग निवडा, त्याच्याशिवाय दुसरा विभाग निवडता येणार नाही। तसं जर केलं मग ते कोकणवासी आहेत त्यांनी कोकणातच अप्लाय केलं तर ते स्थानिक आहेत तिथल्या तिथं लवकर लागून जाऊ शकतात। मग आपण इकडे मराठवाडा असो, पुणे विभाग असो, आपण तिकडे अप्लाय करू शकत नाहीत, हा आपला तोटा होऊ शकतो। मग आपण फक्त मर्यादित राहतो आपल्या विभागापुरतं, हा आहे सर्वात महत्त्वाचा तोटा। मग आता ह्याच्यामध्ये मेरिट कमी लागू शकतं, कारण विभागानुसार जास्त ज्याचा त्याचा विभाग म्हटलं तर मग कोकणवासियांचा फायदा होतो। मग ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा तोटा काय आहे, काही विभागामध्ये काही विशिष्ट प्रवर्गाला जागाच नाही आहेत। मग आता मराठवाड्यामध्ये ओपनसाठी जागाच नाही आहेत, EWS साठी सुद्धा जागा नाही आहेत, मग इथं त्यांच्यावर अन्याय होतो। मग आता काही विशिष्ट प्रवर्ग आहेत, SC असो, त्याच्यामध्ये काही ठिकाणी विषयानुसार जागाच भेटत नाहीत, मग त्यांनी काय करायचं हा सुद्धा मुद्दा आहे। मग असा सुद्धा मुद्दा उपस्थित होतो, मग हा खूप गंभीर प्रश्न आहे, त्याच्यासाठी विरोध होणारच आहे आणि होतच आहे। मग आता आणखीन एक पर्याय काय असू शकतो, आता जे 6 विभाग आहेत, आता आपण कुठेही फॉर्म भरताना किंवा कुठलीही परीक्षा देताना मग सेंटर निवडायचं असतं आपल्याला, सेंटर एवढे मोठे असतात। आता आपण TETची परीक्षा दिली होती त्यावेळेस सुद्धा आपल्याला सेंटर निवडायला 3 ऑप्शन होते, CTETची दिली तिथं सुद्धा 3 ऑप्शन होते। कुठलीही परीक्षा असू द्या सेंटर निवडीचे ऑप्शन असतात। मग आता ही जी विभागानुसार शिक्षक भरती करण्याचं त्यांचं मानस आहे, मग ह्यांनी सुद्धा ह्याच्यामध्ये सेंटर पद्धतीनुसार, म्हणजे कसं आपण 3 सेंटर निवडत होतो ना, आता 6 विभाग आहेत, 6 विभागापैकी कोणतेही तुम्ही 3 विभाग निवडा, त्या 3 विभागामधील तुमच्या प्रवर्गानुसार, तुमच्या शिक्षणानुसार, शैक्षणिक अर्हतेनुसार, पात्रतेनुसार तुम्हाला त्या 3 विभागाच्या जागा येतील आणि त्या 3 विभागापैकी तुम्हाला त्या 3 विभागापैकी कोणत्याही गावामध्ये, कोणत्याही जिल्ह्यामध्ये, कोणत्याही तालुक्यामध्ये, कोणत्याही गावामध्ये, कोणत्याही शाळेमध्ये नोकरी लागेल आणि त्या 3 पैकी कुठल्याही एका विभागात तुम्हाला नोकरी लागली तिथून तुमची बदली नाही। तर ह्याच्यामध्ये सुद्धा येतो जागा, प्रवर्ग, विषय, मेरिट। मग आता इथं सुद्धा आणखीन काय प्रॉब्लेम होऊ शकतो, आपण सेंटर निवडीच्या वेळेस काय देतो, प्रथम प्राधान्य आपण ज्या जिल्ह्याचे आहोत त्या जिल्ह्याला प्राधान्य देतो। मग आता इथं आपण काय करतो, जिथं जास्त जागा आहेत, ज्या विभागामध्ये जास्त जागा आहेत त्या विभागाला जर प्राधान्य दिलं, आता कोकणामध्ये जास्त जागा आहेत म्हणून आपण कोकण विभागाला प्राधान्य दिलं, त्यानंतर दुसरे 2 विभाग निवडले, पण आता पहिल्या विभागाच्या जागा फुल झाल्या तो भेटणार नाही, दुसऱ्या विभागाच्या सुद्धा फुल झाल्या तो भेटणार नाही, आणि राहिला तिसऱ्या विभागात, तिसरा विभाग आपण नावडीनं दिला होता, तिथंच आपल्याला नोकरी लागली तर तिथंच करावी लागेल। आणि आता ह्याच्यामध्ये सुद्धा आणखीन काय प्रॉब्लेम होऊ शकतो, आता काही ठिकाणी सेंटर फुल झाले होते, सेंटर फुल झाल्यानंतर आपल्याला ते सेंटर भेटलं नव्हतं, आपल्याला वेगळा जिल्हा भेटला होता। मग आता इथं तसं होऊ शकतं का, 3 विभाग निवडीचं स्वातंत्र्य दिलं होतं, 3 विभागात आपल्याला जागाच आल्या नाहीत, आपल्या शिक्षणानुसार, पात्रतेनुसार, विषयानुसार आपल्याला 3 विभागामध्ये जागाच आल्या नाहीत, तर मग ते 4थ्या विभागामध्ये आपल्याला ढकलतील का,
हा सुद्धा मुद्दा आहे। आणि आता हा ज्या विभागामध्ये ज्या जागा जास्त, मेरिट तिथं जास्त, सगळेजण तिकडंच ओढणार। आता ज्या विभागामध्ये जागा जास्त दिसतील सगळेजण तिकडंच अप्लाय करणार। आणि खरं पाहायला गेलं तर विभागानुसार पदभरती ही एक खूप किचकट गोष्ट आहे। आता करायला गेले तर त्यांच्या ह्याच्यानुसार खूप सोपी होऊन जाते, पण विद्यार्थ्यांसाठी ही खूप अवघड आहे, क्लिष्ट आहे, त्रासदायक आहे, क्लेशदायक आहे आणि भविष्यासाठी एक धोक्याची घंटा आहे। एक विचार करा हो, आपण लहानाचं मोठं आपण ज्या ठिकाणी झालेलं आहे तिथून शिक्षणासाठी काही वर्ष आपण बाहेरगावी गेलेलं, DEDसाठी बाहेरगावी गेलेलं, तिथं आपण DED BED केलं, ते सगळं करून TET CTET टेटमध्ये चांगले मार्क्स भेटले, मग नोकरीची एक आशा लागलेली, चांगले मार्क्स भेटले। मग आता नोकरीमध्ये आपण जिल्हा परिषदच बघतो चांगले मार्क्स पडल्यामुळे। मग जिल्हा परिषदला जे आपण काय करतो, आता आपल्या हे चांगले मार्क्स आहेत म्हणून आपण पवित्र पोर्टलमध्ये कसं आपलं रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्या शिक्षणानुसार आपल्याला जागा येतात, मग त्या आपण प्राधान्यक्रम द्यायचा असतो। आपल्याला जिथं जवळ पडेल, कुठली शाळा सोपी आहे किंवा जायला यायला कुठली सोपी आहे, मग आपल्या गावापासून आपल्या जिल्ह्यापासून किती दूर आहे, हे असं सगळं कॅल्क्युलेशन करून आपण त्याचा ताळमेळ लावत असतो। मग तो ताळमेळ लावलेला असतो, असं सगळं एक कॅल्क्युलेशन असतं। पण आता हे विभागानुसार जर झालं तर हे तसं करता येत नाही आहे। ते कॅल्क्युलेशन केलं, मग आपण विचार करतो इथं 5 वर्ष केलं, 5 वर्ष केल्यानंतर पुन्हा तालुका बदली होते, तालुका बदली झाल्यानंतर काही दिवसानं किंवा काही वर्षानंतर जिल्ह्याच्या अंतर्गतच बदली होते, पुन्हा त्यानंतर आपला तो जिल्हा सोडून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये बदली होते, मग काही वर्षानंतर तो जिल्हा सोडून आपला स्वजिल्ह्यामध्ये यायची शक्यता असते, म्हणजे रिटायरमेंटच्या शेवटच्या टप्प्यामध्ये। पण हा जर विभागानुसार जर झालं, आपण एकदा का ज्या विभागामध्ये, ज्या जिल्ह्यामध्ये, ज्या तालुक्यामध्ये, ज्या शाळेमध्ये, म्हणजे ज्या गावातील शाळेमध्ये लागलो, तिथून रिटायरमेंट होजेपर्यंत आपल्याला बदली होणार नाही। आणि हा टप्पा फक्त कशासाठी आहे हो? हा टप्पा फक्त आहे जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका यांच्या अंतर्गत येतो। पण जे संस्थेवाले आहेत, संस्थेसाठी याचा बदलीचा तेवढा काय तही येत नाही आहे। जे आता संस्थेची भरती होते, आपण संस्था निवडतानाच आपल्या मनामध्ये असं की एकदा त्या संस्थेमध्ये नोकरी लागली की आपल्याला शेवटपर्यंत तिथंच करावं लागतं। मग हा सुद्धा जिल्हा परिषदचा टप्पा संस्थेच्या दिशेने जात आहे। एकदा आपण त्या शाळेमध्ये लागलो की शेवटपर्यंत तिथंच करायचं। पण आता संस्थेमध्ये सुद्धा बदली होते। कधी बदली होते? जर त्या संस्थेमधील जर शिक्षकांची संख्या अतिरिक्त झाली। मग आता अतिरिक्त झालेला शिक्षक काय करतात संस्थेमधील? लगेच त्याला काढून टाकता येत नाही आहे ना, आणि लगेच त्याला दुसऱ्या शाळेवर पाठवता येत नाही आहे। मग तो ज्या प्रवर्गाचा आहे, ज्या विषयासाठी शिक्षक म्हणून लागलेला आहे, तो दुसऱ्या शाळेमध्ये कुठं जागा रिकामी आहे का, त्या विभागानुसार झालं तर त्याला सुद्धा त्याच विभागामध्ये करावी लागेल। त्याच विभागामध्ये त्याच विषयाची कुठं जागा शिल्लक आहे का, त्या ठिकाणी त्याची बदली होते। मग हे संस्थेमध्ये तसं होतं। आता जिल्हा परिषदला सुद्धा विभागानुसार म्हणलं तर मग आता हे विभागामध्येच फिरावं लागतं। आता मी मराठवाड्याचा आहे तर मराठवाड्यामध्ये लागलो, एका शाळेमध्ये लागलो, तर मग आता हे एका शाळेमध्ये शेवटपर्यंत करणार नाही, तिथून माझी बदली होऊ शकते, काही काळानंतर बदली होऊ शकते, पण तो विभाग सोडून मला जाताच येणार नाही आहे। कायमस्वरूपी मी त्याच विभागामध्ये राहू शकतो, आणि आपलं नशीब खूप भारी असेल तर आपण कायमस्वरूपी त्या शाळेमध्ये सुद्धा शिक्षक म्हणून राहतो। मग आता नंतर त्यांनी जर यामध्ये विभागाअंतर्गत जर बदल्या केल्या तर ती चांगली गोष्ट आहे। म्हणजे आपण थोडंसं तरी जवळ येऊ शकतो, एक विभागामध्ये थोडं जवळ येऊ शकतो, पण आपल्या घरी परतू शकत नाही। ही महत्त्वाची गोष्ट आहे। आता त्यांचं आणखीन असं धोरण चालू आहे की एकदा का तुम्ही कुठलाही विभाग निवडला किंवा विभागामध्ये नोकरी लागली, एका शाळेमध्ये लागलात तर कायमस्वरूपी त्या शाळेमध्येच करायचं, असं सुद्धा त्यांचं धोरण चालू आहे। आता हे त्यांचे पावलं चाललेले आहेत, पावले चालले पंढरीला, आता त्यांचे पावले त्या दिशेने सुद्धा जातील। ही भविष्यातील गोष्ट आहे, आज ना उद्या होणार आहे। कारण शिक्षक कसं होत आहे, एकदा शिक्षकाला नोकरी लागली की बदलीची खूप मोठी प्रोसेस आहे, दरवर्षी चालत राहते, खूप मोठ्या समस्या निर्माण होत आहेत। त्यासाठी ते काय करत आहेत, एकदा का तुम्ही ज्या शाळेमध्ये लागला तर कायमस्वरूपी तुम्ही त्या शाळेमध्ये रिटायर व्हावा असा त्यांचा विचार आहे। आता हा आज ना उद्या होणार आहे। आता ते जरी विभागानुसार पदभरती किंवा विभागामध्ये लागलं तर तुम्ही त्यातल्या त्याच विभागामध्ये तुमची बदली होणार असं जरी सांगत असतील
तर भविष्यामध्ये तसं न होता तुम्ही एकदा ज्या शाळेमध्ये लागलात त्या शाळेमध्ये तुम्ही रिटायरमेंट घेचाल असं सुद्धा होऊ शकतं। शासन आहे, शासनात्मक धोरण आहेत, कधी काय करतील काय सांगता येत नाही आहे। शासनाच्या पुढे आपल्याला जाता येत नाही आहे, ते कधीही झोपेतून उठून काहीही निर्णय घेतात आणि विरोध करायला गेले तर आजकाल सगळेच विरोध करत आहेत, कोणत्याही गोष्टीला विरोध करत आहेत आणि ते विरोध करायला गेले की डायरेक्ट कोर्टात जात आहेत। मग आता ह्याच्या बाबतीत सुद्धा विरोध होणार, 100% विरोध होणार। आपल्याला कसं नवीन घ्यायची काय सवय नाही आहे, जे जुनं आहे तेच रेटेड जसं तसं तेच घेत चलत जायची सवय आहे। ह्याचे काही फायदे आहेत, तोटे आहेत, ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, ते तुम्ही पाहून घ्या, फायदे तोटे कळून जातील। पण आता विभागानुसार पदभरती झाली तर नेमकी कशा पद्धतीने होऊ शकते, ह्याच्या जेवढ्या काही पॉसिबिलिटी होत्या, ह्याच्या जेवढ्या काही संभाव्यता होत्या, मी सर्वच्या सर्व संभाव्यता ह्याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता ह्याच्यापेक्षा वेगळी विभागानुसार पदभरती होणार नाही आहे। जेवढे काही शक्यता होत्या त्या सगळ्याच्या सगळ्या मांडलेल्या आहेत। त्यांनी केंद्रीय पद्धतीने म्हणले केंद्रीय पद्धतीनेच, पण त्याच्यामध्ये केंद्रीय पद्धतीने म्हणले नाही केंद्रीय पद्धतीनेच, पण तुम्ही ज्या विभागामध्ये लागलेली आहे त्याच्यापासून बाहेर जाता येत नाही आहे। केंद्रीय पद्धत कुठेही अप्लाय, कुठेही नोकरी, पण बदली नाहीच। पुन्हा विभाग निवडा, कुठलाही एक विभाग निवडा, मग तो सुद्धा पाहिलेला आहे। विभाग निवडीची मुभा म्हणजे 6 पैकी कुठला तरी एक विभाग, किंवा सेंटर पद्धतीने 6 पैकी कुठलेही 3 विभाग, 6 पैकी कुठलेही 4 विभाग, आणि आता 6 पैकी सेंटर पद्धती पाहिली, 6 पैकी सेंटर पद्धती, 6 पैकी कोणतेही 3 विभाग, आणि आता शेवटचा जो होता ज्याचा जो विभाग त्याच विभागामध्ये अप्लाय करायचा, हा सुद्धा मुद्दा पाहिलेला आहे। एवढ्या पॉसिबिलिटी होता विभागानुसार शिक्षक भरती कशी असू शकते, कुठल्याही पद्धतीने झाली तर ह्याचा तोटा आपल्याला सहन करावा लागणार आहे। कारण जागा किती येतील त्यावर सगळं डिपेंड आहे। जागा कमी आल्या तर मेरिट वाढणार, मग प्रत्येक विषयाच्या काही विषयाच्या तर जागाच येणार नाही आहेत, मग जास्त मार्क पडून सुद्धा उपयोग होणार नाही आहे। खूप किचकट गोष्ट आहे, क्लिष्ट आहे, क्लेशदायक आहे, त्रासदायक आहे, एक प्रकारची दलदल असल्यासारखी आहे। याचे दूरगामी परिणाम आपल्याला भोगावेच लागणार आहेत। त्यासाठी ह्याचा विरोध होणं गरजेचं आहे। मी सुद्धा ह्याच्या 100% विरोधात आहे। जी आपली पूर्वीची पद्धत होती ती चांगली आहे, पण ह्याचे सुद्धा काही फायदे आहेत, पण ते फायदे आपल्याला आत्ता सध्या चांगले वाटणार नाही आहेत। कसं आहे, आपल्याला सध्या नोकरी लागणं गरजेचं आहे, आणि आता काही ह्याच्यामध्ये असा गट आहे की ह्याला विरोध करत नाही आहे। कुठं का असो बाबा, आम्हाला नोकरी लागली पाहिजे आणि आम्ही कुठेही करायला तयार आहोत। पण ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा तोटा काय आहे, जागांचं जे जागा आहेत ना त्या जागांचं कमी येतं, जागा लिमिटेडमध्ये येतात। अगोदर आपल्याला असं एवढ्या मोठ्या जागा येत होत्या, त्याच्यामध्ये आता विभागानुसार जर झालं तर आपल्याला फक्त एवढ्याच जागा येतील। तिकडे 100 जागा दिसणार होत्या तर इथं फक्त 10-12 जागा दिसतील, एवढाच फरक आहे, बाकी काय फरक नाही आहे। इकडं की केंद्रीय पद्धतीने झालं तर तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातील तुमच्या एज्युकेशननुसार, शैक्षणिक पात्रतेनुसार, व्यावसायिक पात्रतेनुसार तुम्हाला जागा डिस्प्ले होणार होत्या किंवा तुमचे शाळा येणार होत्या, पण आता तसं नव्हतं। विभागानुसार झालं तर फक्त त्या विभागातीलच तेवढ्या लिमिटेड तुम्हाला येणार, बस एवढाच फरक आहे, बाकी काही नाही आहे। आणि ह्याचे दूरगामी परिणाम नंतर कळतील, ते आत्ता कळणार नाही। हे असं असू शकतं, आता हे असंच करतील काही नाही आहे, पण जर झालं तर ह्याच्यापैकीच कुठल्या तरी एका पद्धतीने करतील आणि एकाच पद्धतीने होईल, याच्यापैकी कुठल्या तरी हे लिहून घ्या, तुम्हाला नंतर लक्षात येईल। ठीक आहे, असं जे काही सांगायचं होतं ते सर्व सांगितलेलं आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट बॉक्समध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका, आणि व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।